नमस्कार. शेवंतीच्या रोपावर काळा मावा पडल्यास काय करावे आणि कोणते औषध फवारावे? तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. महत्त्वाचा व्हिडिओ आहे आणि कमी वेळेमध्ये बनवला आहे. तर आज आपण बघणार आहोत की हे शेवंतीचे जे झाडं आहेत ना, त्याच्यावरती असं काळा मावा पडला आहे. तर यासाठी काय करायचं? तर हे बघा, हे असं काळा मावा पडला आहे. पाऊस तर खूप चालू आहे, पण त्याच्यावरती इलाज करावंच लागणार आहे लवकर. नाहीतर जास्त सगळ्या झाडांना हे कीड लागतं. काळे कीड म्हणतात याला, पण आमच्याकडे मावाच म्हणतात, काळा मावा पडला असं म्हणतात. तर हे बघू शकताय तुम्ही. पाऊस पण खूप चालू आहे. महत्त्वाचा व्हिडिओ आहे, कुठे स्किप न करता शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. आणि हे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा. तर हे बघा, आपण अगोदर याच्यावर पाणी मारून घेणार आहोत, कारण हे पाणी मारणं गरजेचं आहे. पाऊस खूप चालू आहे. पाणी मारलं तर मग हे जे काळे किडे आहेत ते खाली जातील थोडेफार. असं पाणी मारून घ्यायचं. पावसाचं पाणी पण खूप पडतं, त्याच्यामुळे मी थोडंच मारणार आहे आता. तर हे बघा, ही साप पावडर आहे. हिची मी अगोदर ही फवारून घेणार आहे शेवंतीच्या रोपांवरती, आणि मग नंतर मी राखीचा फवारा करणार आहे त्याच्यावरती. अशी राख मारून देणार आहे. ते राख खूपच रामबाण विलाज आहे त्याच्यावर. ते जर मारली तर काळी कीड नक्कीच कमी होते. तर तुम्ही पण करून बघा. जर तुमच्या शेवंतीच्या रोपांना कीड लागली असेल तर आपण थोडी अगोदर ही फवारणी मारून घेणार आहोत. तर हे बघा, असं मी फवारणी मारून घेणार आहे. ही साप पावडर कुठे पण आपल्याला खताच्या दुकानांमध्ये मिळते, ती तिथूनच आणलेली आहे. थोडीच फवारणी करणार आहे मी. आणि असं पाणी जास्त जर झालं ना कुंड्यांमध्ये, तर थोडीशी कोरडी माती टाकून द्यायची. आणि आमच्या कुंडे शेडमध्येच राहतात, तरी मी ते पावसामध्ये ठेवलं होतं थोडा वेळ, कारण ती कीड धुतली जावी यासाठी. असं औषध मारून घेतलं मी आता. तर दुसरं म्हणजे ही राख आहे ना, ही राख याची आहे, लाकडांची आणि गवऱ्यांची मिक्स. गवऱ्यांची जर असली, गाईच्या शेणाच्या गवऱ्या वगैरे कुठल्याही गवऱ्यांची राख असली ती तर एकदम चांगलीच असते. हे बघा, अशी टाकून घ्यायची. याच्यामुळे कीड कमी होते. ते काळं कीड असतं लागलेलं, ते कीड म्हणजे खूपच कमी होऊन जातं आपल्या झाडांचं. हे रोपांना नंतर दुसऱ्या दिवशी हे करायचं. जर थोडंफार, आता ऊन तर पडणारच नाही आहे, पाऊसच एवढा चालू आहे, म्हणजे धुवून पण काढू शकता. आणि 2-3 दिवस असं करायचं याला, तेव्हा हे कायमस्वरूपी ही कीड जाते आपल्या शेवंतीच्या रोपांची. शेवंतीच्या रोपांना जास्त कीड पडते. आता मी बघून घेणार आहे कोणत्या झाडांना झाले, आणि सगळ्याच झाडांचं मी असं करून घेणार आहे. तर व्हिडिओ मी छोटाच बनवणार आहे, कारण पाऊस पण खूप चालू आहे. चला, तर मग व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.